तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता हा छानसा जो चोकोर मी तुम्हाला म्हटलेला बनवायचा होता तो इथे तयार आहे। तर सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे। आणि नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे। त्यासोबत आज सगळं काम आवरलेलं आहे। आहो ड्युटीवर गेलेले आहेत, आशू कॉलेजला गेलेली आहे आणि माझंसुद्धा सगळं काम आवरलेलं आहे। जस्ट आत्ता भांडी वगैरे सगळं झालेलं आहे, कट्टा वगैरे धुवून घेतलेला आहे आणि आज जायचं आहे वाईला, पण थोड्या वेळाने जाणार आहे दुपारी। आज दाढेचं काम फायनल करायचं आहे। खूपच लेट झालं आहे आणि पर्याय नाही त्याला, तर त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच। तर चला थोड्या वेळाने निघते आहे कॅब बसवण्यासाठी वाईला। तोपर्यंत अजूनची किरकोळ कामं आहेत घरातली, तर ती आवरून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं स्वच्छ झालेलं आहे। तो कचरा आहे टाकायचा आणि हे छान असं वातावरण किती भारी वाटतं। आणि अजून एक चैतन्याची देवपूजा चालू आहे, ती मी तुम्हाला दाखवते। मुलं मोठी होतात, हळूहळू कामांना सुरुवात करतात। तर चला आता थोड्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या राहिलेल्या आहेत, तर त्या घालून घेते, ते सगळं आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी नंतर बोलते। तर मंडळी आता सगळं काम आवरलेलं आहे, तुम्ही पाहिलंच आहे आणि छान आता फ्रेश पण झालेली आहे। तर म्हटलं चला आज थोड्याशा दोन ते तीन फुगड्या बनवायच्या आहेत, ऑर्डर आहे आणि एक गळ्यातला बनवायचा आहे। गळ्यातला मला म्हणजे असं डेमोसाठी बनवायचं आहे आणि छान अशी डिझाईन आहे, मी नवीनच पाहिलेली आहे, तर ती अशी मला बनवायची आहे। तर बघूयात आता ती डिझाईन कशी होते ते, आणि मग त्या बुगड्याही बनवायला घेते। आज वेळ आहे, आज खरं तर जायचं होतं डेंटिस्टकडे, पण त्यांना कॉल केल्यानंतर समजलं की त्या उज्जैनला गेलेल्या आहेत, 2-3 दिवस नाही आहेत, म्हणजे रविवारी येणार आहेत, मग सोमवारपासून क्लिनिक चालू होईल। तर मग सोमवारीच जाईन म्हणते, कॅबला काही मुहूर्त लागत नाही आहे, बहुतेक सोमवारचा मुहूर्त आहे। तर बघूयात, मग आता ते कॅन्सल झालेलं आहे, तर मग हे तरी करून घेते, मग हे कंप्लीट करते। तर चला सुरुवात करते छान अशा बुगड्या बनवायला। आणि त्यासोबत जे मी पेंडंट बघितलेलं आहे नेकलेस टाईप, चॉकर टाईप, तर ते मला आज बनवायचं आहे। तर बघूयात कसं होतं आहे ते। तर मंडळी आत्ता माझे हे 2 बनवून झालेले आहेत बुगड्या, आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर झालेली आहे। तर हे पहा, ही एक बुगडी मी बनवलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी दिसते आणि घातल्यानंतर तर अजूनच छान वाटेल। एक ही डिझाईन बनवलेली आहे आणि एक ही डिझाईन बनवलेली आहे, तर ही सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान वाटते आणि खूप सुंदर दिसते। दोन्हीही खूप छान वाटतात आणि खूप छान झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आता या 2 डिझाईन झालेल्या आहेत, म्हणजे 2 ज्या बुगड्या द्यायच्या होत्या तर त्या तयार आहेत। आणि चला आता ते छानसं पेंडंट मी तुम्हाला म्हटलेलं ना, तर ते आता मी करून पाहणार आहे। तर बघूयात आता ते कसं होतं आहे ते। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता हा छानसा जो चोकोर मी तुम्हाला म्हटलेला बनवायचा होता तो इथे तयार आहे। तर सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे आणि खूप छान वाटतं, मी तुम्हाला दाखवते कसा दिसतोय ते। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता हा छानसा हार किती सुंदर झालेला आहे आणि या पद्धतीने आहे, आणि हे असं हे घालायचा, तर बघा किती छान वाटतं, किती सुंदर असा दिसतो आणि खरंच खूप मस्त वाटतं। मला तर खूप आवडला, खूप म्हणजे खूप आवडला, आणि असं पॅक असं गळ्याबरोबर असं खूप सुंदर असं दिसतो आणि त्याला इथे खाली लावलेला हा झुमका, त्यासोबत छान अशा बुगड्या, नथ, बांगड्या, असं छान पूर्ण सेट असं इतकं सुंदर वाटेल, खरंच खूप भारी वाटते आणि मला हे खूप आवडलं, खूप म्हणजे खूप आवडलं। आणि मी आता याला स्टेटसला टाकते, म्हणजे लक्षात येईल। आणि मी हा खरं डेमोसाठी, म्हणजे मी असंच बनवलेलं आहे, मला ती डिझाईन आवडली म्हणून मग म्हटलं बनवून बघावं कसा दिसतो आहे ते, म्हणून मग मी या पद्धतीने बनवलेलं आहे आणि किती सुंदर दिसतो तुम्ही ते बघू शकता। आणि मला नक्की तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला हा हार कसा वाटला, चोकर हा छोटासा छान असा हा तुम्हाला कसा वाटला, मला नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे।
आणि सुंदर असा हा हार झालेला आहे. याला आपण या पद्धतीने सुद्धा घालू शकतो. याला पाठीमागे गोंडा लावला की हा म्हणजे लॉंग पण आपल्याला करता येईल. आणि अशाच पद्धतीने मी याचा थोडासा मोठासुद्धा बनवणार आहे. तर म्हटलं पहिला हा बनवून बघावं कसा होतो ते, पण अतिशय सुंदर झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने आता मी दुसरा पण बनवते, पण आता नाही, आता बस झाला. आजच्या दिवसापुरता भरपूर काम झालेलं आहे. 2 बुगड्यांच्या डिझाईन झालेल्या आहेत आणि छानसा असा हा हारसुद्धा झालेला आहे. तर आता यात्रा जवळ आलेली आहे. आता थोड्याशा ऑर्डर पण आहेत, पण यात्रा आणि ऑर्डर असं दोन्ही म्हणून बघूया, जसं होईल तसं करायचं, पण ऑर्डरही कंप्लीट करायच्या. आणि असे छान छान नेकलेस, बुगडी, नथ, पुन्हा बांगड्या, अंगठ्या, असं गळ्यातले पेंडंट, मंगळसूत्र वगैरे छान छान असे बनवायचे आणि मस्त असे सेल करायचे. तर बघा किती सुंदर अशी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि डिझाईन आवडल्यास डिझाईनला एक लाईक नक्कीच करा. ती टिकली नसली तरी कसं दिसतंय चेहरा ओढून ओढून भरल्यासारखं. तर मंडळी संध्याकाळची तयारी चालू आहे. मस्त चहा झालेला आहे आणि आता झाडांना पाणी घालायला सुरुवात केलेली आहे. आणि आशुताई बसलेले आहेत मॅगी खात. आणि स्नो तर बघा मागे पुढेच फिरत असतो. भरलाय बघ किती. स्नो स्नो सगळं भरून भरून आलंय. तर चला, झाडांना पाणी सोडलेलं आहे. झाडांना पाणी घालून झालं की मग अंगणात पाणी मारून घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला लागायचं. तर आज प्रथमेशची मुलं म्हणजे स्वरा, अनु आणि शिवांश येणार आहेत. आता हां तिघं पण येणार आहेत. कारण उद्या पहाटे आपल्याला सोंग पाहायला जायचं आहे ओझरड्याला आणि त्यांना सोंग पाहायची होती. त्याच्यामुळे मग म्हटलं या मग आपण जाऊया तिकडून बघायला. म्हणून मग आता येतील थोड्या वेळात. आता 6 वाजले तरी अजून आलेले नाही आहेत, पण येतील आता एवढ्यातच. आणि मग आले की मग काय त्यांची धमाल आणि दंगा चालूच. आणि त्यात ती लोक येणार आहेत म्हणून मग आधीच आता मम्मी पण यात्रेला येईल. मग टी व्हीला रिचार्जसुद्धा मारलेला आहे आणि म्हणजे टाईमपास त्यांना तेवढंच होऊन जातो. तर चला, ती लोक येईपर्यंत माझी जी ही कामं आहेत तर ती करून घेते. आशुताई बोलवा तरी. नागिन मॅगी खायला बोलवा. मॅगी या, मॅगी खायला. मॅगीतलं पाणी नुसतं पिती. चला आवरते काम. गँग आली गँग. बारकं नाही आणलं वय का रे? आणायचंच ना, राहिलं असतं की. काय रे ह्यांची काय अजून होळीच चालू आहे काय? रंगपंचमी होय ना बाई. अनुताई 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 काय घेऊन आलात? काय तर मंडळी तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे की स्वरा आणि अन्वी आलेले आहेत आणि शिवांश नाही आला, त्याला नाही आणलं. तर त्या दोघी आलेल्या आहेत आणि आता सुरुवात आहे स्वयंपाकाची, संध्याकाळची तयारी. तर आजची फरमाईश आहे पावभाजी. आज अहोना नाईट आहे, बावदांचा छबिना आहे आज, ताजी यात्रा म्हणजे. त्याच्यामुळे मग अहोंना आज बंदोबस्त. आता 3 दिवस ते काय आपल्याला घरी सापडतील असं सांगू शकत नाही. तर असो, छान असा बावदांचा छबिना, त्यामुळे मग त्यांना ड्युटी आहे आणि मग आम्हीच आहोत. तर आमचा आजचा बेत आहे छान अशी पावभाजी. आणि पावभाजीची भाजी मी आता टाकली आहे शिजायला आणि आता बाकीची तयारी करून घेते. तर चला आवरते संध्याकाळचा स्वयंपाक. तर मंडळी मस्त अशी गरमागरम पावभाजी इथे तयार होत आहे आणि आत्ताच जस्ट त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि आत्ताच फोडणीला दिल्यामुळे जरा तवंग नाही आहे. थोड्या वेळाने छान असा कलर येईल, तुम्ही बघून घ्या. आणि किती सुंदर, आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे, एवढं भारी झालं आहे. आणि बटर आता पूर्ण त्याच्यामध्ये मेल्ट व्हायला लागलेलं आहे. बघा किती भारी वाटतं. हो गायब नाही आहे. तर चला छान अशी आता रटरटू द्यात ही भाजी आणि नंतर मग पाव आल्यानंतर पुन्हा त्याला गरम करून खायला घेऊयात. म्हणजे आपली ही पावभाजी तयार आहे.
तर पाव आणायला गेलेलीच आहे आशू, आता थोड्याच वेळात घेऊन येईल. आणि मंडळी ही आमची छान अशी अंगत पंगत बसलेली आहे आणि सगळे असे छान पावभाजीवर ताव मारायला सुरुवात केलेली आहे. ए बोलवा की पावभाजी खायला. पावभाजी खायला पाव घेऊन या. पाव घेऊन या बरं का मंडळी. भाजी भरपूर आहे, पाव घेऊन या. चला, छान अशी पावभाजी तयार आहे आणि आता बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं, तर आता भूक तर लागलेलीच आहे. मस्त असा पावभाजीवर ताव मारतो. या मंडळी पावभाजी खायला. तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे. पावभाजीचा बेत आज होता, तो आज मस्त फस्त झालेला आहे आणि आम्ही दोघेही बाहेर येऊन बसलो आहोत मस्त अशा वातावरणामध्ये. आणि मी इथे येऊन बसली की लगेचच साहेब येऊन बसले आहेत मांडीवर आणि त्यांचा लाड म्हणजे काय बोलायचं आहे की नाही. स्नो अंक म्हणजे स्नो म्हणजे गुंड बाबा आहे, म्हणजे गुंड बाबा है ना. ए स्नो लाडोबा आहे, लाडोबा. लाडाचा बुक्का, लाडाचा बुक्का. कसा लाडाला येऊन बसला बघा मांडीवर छानपैकी. आणि मस्त असं पावभाजी खाऊन झालेली आहे आणि बसलो आहोत मस्तपैकी बाहेर. आणि वरून दादा निघाले आहेत घरी. उद्या जायचं आहे सोंग बघायला पहाटे. तुम्ही किती वाजता जाणार? टिंग टिंग. तिथे दुसरं माऊ बसले, ते बघतो स्नो. स्नो ते बघ, ते बघ मावाला माव. तर छान असं जेवण झालं आणि उद्या पहाटे जायचं आहे 5 वाजता ओझरडे येथे सोंगे बघायला आणि त्यानंतर मग संध्याकाळी बगाड बघायला जाणार आहोत. कारण की दुपारचं काय तो ऊन खूप आहे आणि ना म्हणजे उन्हामध्ये एकतर पूर्ण नेटवर्क जाम होऊन जातं आणि व्हिडिओ पण व्यवस्थित घेता येत नाही. म्हणून मग मी म्हटलं की चला संध्याकाळीच म्हणजे जिथे बावधनमध्ये जाऊन आपण दरवर्षीच बघतो, बावधनमध्ये बगाड पोहोचतं आणि तिथे मग नंतर आतमध्ये एंट्री होते आणि मग म्हटलं यंदा तसंच करावं. म्हणून मग संध्याकाळी जाणार आहोत, दुपारी काही जाणार नाही आहोत. तर उद्या जायचं आहे पहाटेचं सोंग पाहायला. तर त्यासाठी आराम करणं गरजेचं आहे. म्हणजेच आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर आमचे स्नो आणि आम्ही आता जाणार आहोत झोपायला. आम्ही जाणार आहोत आरामाला. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आपली पावभाजी कशी वाटली, आज मी बनवलेल्या बुगड्या शिवाय गळ्यातलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय. नक्की बाबा. बाय.